ह्या प्रभू रामचंद्राच्या नाशिक नगरीतून ही शक्ती तयार होत आहे। अरे या काठीचा उपयोग कशासाठी? आम्ही कोणाच्या वाटेला लागणार नाही, पण तुम्ही असं समजू नका आम्ही दुबळे आहोत। हा काठीचा दरारा आहे, आम्हाला दहशत नाही, आम्हाला दरारा तयार करायचा, वचक तयार करायचा आहे। खबरदार वाकड्या नजरेने पाहाल तर, खबरदार आमच्या नादी लागाल तर। आम्ही कोणाच्या नादी लागत नाही, पण आमच्या नादी लागलं तर शिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही। दुर्गा सप्तशतीच्या एक एक ओवीमध्ये मार्कंड ऋषींनी हेच लिहिलेलं आहे। हेच गोदामाईला तुमचा अभिमान वाटतोय, म्हणून गोदामाईने सांगितलं माझ्या लेकींसाठी, माझ्या सुनांसाठी, छोट्या छोट्या नातींसाठी अभिनंदनाचं पत्र घेऊन जायचं आहे। तुम्ही भाग्यवान आहात, तुमच्यासाठी व्यस्त काळात गोदामाईने पत्र लिहिलं आहे। शिवरायांची आरती इकडे सुरू होते, तिकडे गोदामाई थरारून उभी असते। राष्ट्रगीत सुरू होतं त्यावेळेला गोदामाईला अभिमान वाटतो। शाळा सोडल्यानंतर किती महिलांनी राष्ट्रगीत म्हटलं असेल याची गोदामाई सांगते की आपलं 26 जानेवारी, 15 ऑगस्ट, 1 मे ह्या दिवशी आपल्या तिरंगाला शिवाय तो दिवस असा सुना जाऊ द्यायचा नाही। शिवरायांची आरती पुढच्या प्रशिक्षणापर्यंत तोंडपाठ पाहिजे। आणि औदुंबर भक्त मंडळाने ह्या सर्व लाठीकाठी नारी शक्तींना मुंबई नाका औदुंबर भक्त मंडळ ते गोदावरीचा काठ नाचत गाजत वाजत आलं पाहिजे। आणि माझ्या गोदावरीच्या काठावरती साधुदेव मामलेदार यशवंत मानस पटांगणावरती प्रशिक्षण केलं पाहिजे। समस्त नाशिककर आपले स्वागतासाठी, रेकॉर्ड ब्रेक गर्दीसाठी, भव्य दिव्यसाठी उभा असेल। अहो मल्लखांब 15 जूनला मल्लखांब दिवस असतो, तो मल्लखांब दिवस माझ्या गडावरती बाळम भट्ट पुण्याला होते। त्यांच्या स्वप्नात आई भगवतीने सांगितलं, ए बाळम भट्ट, आई सप्तसिंगी गडावरच्या प्रांगणात आल्यानंतर 5:15 वाजता वानर दिसेल आणि ते वानर मल्लखांबचे प्रशिक्षण करत राहील आणि तेच तुझं मल्लखांब राहील। आज मल्लखांब हिंदुस्थानात नव्हे तर देश विदेशात खेळला जातो। आम्हाला आमचा इतिहास वाचण्याची गरज आहे। आज देश